नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये. एक महिना झाला असेल बकासूरचा फायनलचा गुलाल बकासूरला मिळत नाही आहे. एक चांगले पैरेसुद्धा होत आहेत, तरीसुद्धा बकासूरच्या आपल्या एक फायनलचा गुलालाची हुलकावणी मिळत आहे बकासूरला. परंतु तो कमबॅक कधी करेल याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला माहितीच आहे, त्याचे विक्रम खूप खूप म्हणजे खूप मोठे आहेत. तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला एक वेगळाच नंदी आहे. जाईल त्या मैदानामध्ये प्रेक्षकांची गर्दी त्याच्या मागे असते, व्ह्यूसुद्धा असतात जिथे बकासूर असेल त्या ठिकाणी. परंतु नक्की झालंय काय की होतंय काय बकासूरच्या बाबतीत काहीच समजेना झाले. कारण की फायनलचा जो गुलाल आहे तो एक महिना झाला असेल, तो मिळत नाही आहे बकासूरला. याच्याविषयी थोडीशी चर्चा करूया मित्रांनो. कारण की तुम्ही बघताय आता पेडगावचं एक ओपनचं मैदान येतं आहे. ओपनच्या मैदानाची तयारी चालूच आहे बकासूरची. आता बकासूरला थोडंसं गॅपनेच पळवलं पाहिजे असं मला वाटते. कारण की पेडगावच्या मैदानासाठी आरामावरती नंदी असतील खूप सारे, काही जण पळतील. परंतु बकासूर एक वेगळाच नंदी, एक वेगळीच छाप याने सोडलेली आहे आपल्या पळण्याच्या कर्तृत्वाने. तुम्ही बघितलं मित्रांनो, नाशिक मैदानामध्ये पासून बकासूरचा गुलाल जो आहे तो हुकतोय. आता मागचा लास्ट टाइम गुलाल जो आहे तो कोणासोबत केला जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. बकासूरने लास्ट म्हणत म्हणजे लास्ट कुठला गुलाल केलेला फायनलचा, किंवा एक नंबर कुठल्या नंदीसोबत केलेला. काय नक्की झाले वाघा तुला? तुझा पळ कमी आलाय का काय लोकांना वाटतंय? परंतु तू पळून उत्तर देतोस. तुझे असंख्य फॅन्स आहेत, असंख्य फॅन्सचे आशीर्वाद तुझ्यावरती आहेत. परंतु काय होतंय नक्की, समीकरण का असं होतंय? गटाला कधी पराभव करावा लागतोय सहन, कधी सेमीला पराभव सहन करावा लागतोय. नक्की का होतंय असं? कोणाची नजर लागली तुला? हेच काय समजणं झाले बकासूर. उठ, पेटून उठ आता. प्रेक्षकांसाठी काहीतरी कर तू. काय तुझ्यासाठी तुझा जो पहिला पळ होता, तुझ्यासोबत 2, 3, 4, 5 नंबरची नंदी घातली तरी तू त्यांना घेऊन एक नंबर करायचा, गुलाल करायचास. परंतु तो पहिला बकासूर हातामध्ये दिसत नाही. खूप मिस करतोय तो पहिला बकासूर. सगळ्यांना माहीत आहे काय त्या बकासूर काय पळायचा. अलीकडे पण पळतोय, परंतु म्हणावा असा पळत नाही आहे. म्हणावा असा पळ बकासूरकडे दिसत नाही आहे. कारण की आता तुम्ही बघितलं, ठकास महाठक नंदी या बैलगाडा शर्यत क्षेत्रात आहेत. खूप आता टॉपची नंदी जी आहे ते ट्रेनिंग म्हणजे ट्रेनिंग व्यवस्थित दिलं जातं आहे. पहिल्या त्या बकासूरच्या 1-2-3 वर्षापूर्वी अ, एवढे नंदी पळत नव्हते टॉपचे. परंतु अलीकडे आता चांगले चांगले नंदी पळतायत. मालक त्याची काळजी घेत आहेत, मालक त्याला सराव देत आहेत, खाद्य व्यवस्थित घालत आहेत. आणि मला जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की बैलांना असं कोणतं खाद्य आहे, कोणतं प्रोडक्ट आहे ते खाल्ल्यानंतर थोडीशी म्हणजे आत्ता खूप सारे प्रोडक्ट आहेत, अ, खूप सारे ब्रँड्स आहेत. तरी कमेंट्समध्ये सांगा कुठल्या म्हणजे बकासूरला कोणता चालू आहे प्रोडक्ट खाण्यासाठी, जरा कमेंट्समध्ये सांगा. परंतु तुम्ही बघताय बकासूर, आता काही जणांना वाटतंय की बकासूर कमी चालाय पळायचा. तसं काही नाही आहे मित्रांनो. बकासूर हा कमबॅक करायचं त्याला माहिती आहे. कोणाला जर वाटत असेल कमी पळतोय, खूप साऱ्या कमेंट्स होत्या मैदानामध्ये सुद्धा कमेंट्स होत्या. परंतु आता लास्ट टाईम एक मैदान झालं होतं, बोर्डच फाटे होते त्या ठिकाणी. 100% त्या ठिकाणी बकासूर फॉर्ममध्ये आलेला होता. परंतु तुम्ही बघितलं काय झालं. परंतु बकासूर आता पेडगावच्या मैदानाची सोनहिराचा केसरीचं मैदान आहे आता बघा, लवकरच त्या मैदानात जाणार आहे. आज आपण एखाद्या वेळेस कदाचित जाऊ शकतो किंवा नाही, पण आज मैदान आहे कातर खटावला. त्या ठिकाणी बघूया कुठले कुठले ट्रेंड येणार, जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, म्हणजे त्याच्या बेसवरती जातो.
आणि बकासूरचा पळ काही कमी झालेला नाही असं कोणाला जर वाटत असेल तर तो उत्तर पळूनच देईल असं मला वाटते. बघूया